नमस्कार मंडळी. काही दिवसांपूर्वीच नोबेल पुरस्कारांची घोषणा झाली. बातम्यांमध्ये एक बातमी आली की राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, जे की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत, त्यांनी या नोबेल पुरस्कारावर दावा आपला प्रस्थापित केला होता, परंतु ते तसं झालं नाही आणि त्या योग्य व्यक्तीलाच हा पुरस्कार दिला जातो. याच्या मागचं कारण असं की जागतिक स्तरावर हा पुरस्कार खूप मानाचा समजला जातो आणि जगामधून अशा महत्त्वाच्या व्यक्तींची निवड केली जाते जे या पुरस्कारासाठी पात्र आहेत. जसे की आपल्या भारतामध्ये भारतरत्न झाला, पद्मभूषण, पद्मविभूषण, पद्मश्री, अर्जुन पुरस्कार असे अनेक पुरस्कार दिले जातात. पण या नोबेल पुरस्काराच्या मागे काय इतिहास आहे, त्याची पार्श्वभूमी काय आहे, तो कोणाच्या नावाने दिला जातो आणि याची सुरुवात कधीपासून झाली, याकडे आज आपण पाहणार आहोत. मंडळी, 21 ऑक्टोबर 1833 रोजी आल्फ्रेड नोबेल हा एक रसायनशास्त्रज्ञ, इंजिनियर आणि रिसर्चर, जो की अत्यंत हुशार, स्वीडनमध्ये जन्मला आणि सांगायला अभिमान वाटतो की 355 नवीन शोधांचे पेटंट सुद्धा त्याच्यावर नावावर आहेत. त्याने डायनामाइटचा शोध लावला. 1867 मध्ये नायट्रोग्लिसरीनचा वापर करून डायनामाइटचा जो शोध लावला, तो सुरुवातीला बांधकाम क्षेत्र आणि खाणकाम जे क्षेत्र आहे यासाठी क्रांतिकारक ठरला. पण त्यानंतर काही काळानंतर याचा वापर युद्धामध्ये सुद्धा करायला अनेक जणांनी सुरुवात केली. पण हा जसा वाढता वाढता याचा पुढे गेला, त्यानंतरच नोबेलचा मृत्यूचा व्यापारी असे नामकरण झाले. त्याची मृत्यूची अफवा पसरली आणि त्याला मृत्यूचा व्यापारी असे म्हणण्यात आले आणि यामुळे तो हादरला. त्याने जो आपल्या शोधाचा चुकीचा वापर या नावाने व्यतीत होऊन नोबेल आपली सर्व संपत्ती मानवजातीच्या कल्याणासाठी पुरस्काराच्या स्वरूपात वापरण्याची इच्छा व्यक्त केली. त्याचनुसार 1901 पासून नोबेल पुरस्काराची ही सुरुवात झालेली आहे. मंडळी, ही जे सुरुवात क्रांतिकारी ठरली, तर ह्या सुरुवातीला शांततेचा नोबेल पुरस्कार हा पहिल्यांदा दिला जायचा आणि हा 5 भागामध्ये दिला जायचा, ज्यामध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वैद्यकशास्त्र म्हणजेच शरीरशास्त्र, साहित्य, शांतता आणि 1968 पासून यामध्ये एक अर्थशास्त्र नावाची भर सुद्धा झाली. आणि हा पुरस्कार दरवर्षी 10 डिसेंबर म्हणजेच नोबेलच्या मृत्यूच्या दिवशी दिला जातो. आणि हा शांततेचा जो नोबेलचा पुरस्कार आहे तो नॉर्वेची राजधानी ऑस्लो येथे, तर इतर जे 5 पुरस्कार आहेत ते स्वीडन मधील स्टॉकहोम येथे दिले जातात. मंडळी, याबद्दल अधिक माहिती आज आपण जाणून घेऊया. मंडळी, 1901 मध्ये सर्वप्रथम रेड क्रॉसचे संस्थापक हेनरी ड्युना यांना हा पहिल्यांदा नोबेल पुरस्कार देण्यात आला, जो की शांततेचा नोबेल पुरस्कार होता. आणि जी सध्या चर्चा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केल्यामुळे झाली, याच विरोधामध्ये त्यांची जी वेगवेगळी विधाने चर्चेत असतात. पण नोबेल हा शांततेचा पुरस्कार यावर्षी ज्या व्हेनेझुएलाच्या विरोधी पक्षनेत्या ज्या मारिया मचाडो यांना तेथील जे हुकुमशाही विरोधात जी तिथली राज्य प्रणाली सुरू आहे त्या विरोधात आवाज उठवताना गेली 20 वर्ष त्यांनी आवाज उठवला आणि लोकशाही वाचवण्यासाठी जो संघर्ष केला, यासाठी तो शांततेचा नोबेल पुरस्कार हा 2025चा हा व्हेनेझुएलाच्या विरोधी पक्षनेत्या मारिया मचाडो यांना देण्यात आला. मंडळी, भारतामधून जर सांगायचं झालं तर जे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याकडून सुद्धा यांच्यासाठी सुद्धा
भारत सरकारच्या वतीने 1937, 1938, 1939, 1947 आणि 1948 या सलग 5 वेळा नामांकन करण्यात आले, पण त्यांना तो पुरस्कार मिळाला नाही. मंडळी, जर सांगायचं झालं तर भारतामध्ये अनेक विद्वान व्यक्तींना हा नोबेल पुरस्कार मिळालेला आहे, ज्यामध्ये रवींद्रनाथ टागोर यांचं नाव क्रमप्राप्त आहे. 1913 मध्ये जे साहित्य क्षेत्रामधला जो गीतांजली ही त्यांची कादंबरी आहे, त्यांना पहिले भारतीय आणि आशियाई विजेते म्हणून त्यांची वर्णी होते. म्हणजे आशिया खंडामध्ये आणि भारतामध्ये सर्वात प्रथम जर जो नोबेल पुरस्कार मिळाला असेल साहित्य क्षेत्रामध्ये, तर तो रवींद्रनाथ टागोर या भारतामध्ये जे व्यक्ती आहेत त्यांना मिळाला. त्यानंतर सर सी.व्ही. रमन यांना 1930 मध्ये भौतिकशास्त्र या विषयामध्ये मिळालेला आहे. मदर तेरेसा यांना 1979 मध्ये शांततेसाठी हा महत्वपूर्ण नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. त्यानंतर अमर्त्य सेन यांना 1998 मध्ये अर्थशास्त्रामधलं त्यांचं जे काम आहे त्याच्यासाठी मिळालेलं आहे. त्यानंतर व्ही.एस. नायपॉल यांना सुद्धा 2001 मध्ये साहित्य क्षेत्रामध्ये, व्यंकटरमणा रामकृष्णन यांना 2009 मध्ये रसायनशास्त्र या विषयामध्ये मिळालेलं आहे. कैलास सत्यार्थी यांना अलीकडेच 2014 मध्ये शांततेच्या काळात शांततेचा जो नोबेल पुरस्कार आहे हा बालमजुरी विरोधी लढ्यासाठी त्यांना मिळालेला आहे. अभिजित बॅनर्जी यांना 2019 मध्ये अर्थशास्त्रामधलं जे त्यांचं काम आहे यासाठी त्यांना हा शांततेचा नाही तर अर्थशास्त्रामधला नोबेल पुरस्कार मिळाला आहे. मंडळी, या नोबेल पुरस्काराबद्दल ज्या तुमच्या प्रतिक्रिया आहेत त्या मला कमेंट बॉक्समध्ये करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.